नमस्कार, मी डॉक्टर दिव्या आहेरराव. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पॅप्समियर म्हणजे काय, पॅप्समियर कधी करायला हवा किंवा पॅप्समियर केल्याने कुठल्या प्रकारचा कर्करोग टाळता येऊ शकतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीतरी पाहणार आहोत, म्हणजे पॅप्समियर कधी करायला नको. तर त्यात प्रामुख्याने मासिक रक्तस्राव सुरू असताना पॅप्समियर करता येत नाही. मग कधी करायचा? तर रक्तस्राव थांबून किमान 24 ते 48 तास झाले आहे त्यानंतर तुम्ही पॅप्समियर करू शकतात. योनीचे किंवा योनीमुखाचे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर पॅप्समियर करता येत नाही. अशा वेळेला काय करायचं? तुमच्या गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटून पहिले ते इन्फेक्शन बरं करायचं आणि नंतर पॅप्समियर करायचं. गरोदरपणात तर पॅप्समियर मुळीच करता येत नाही. अशा वेळेला डिलिव्हरी झाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यानंतर पॅप्समियर केलेले चालते. योनीमुखावर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर किमान 4 आठवडे पॅप्समियर करू नये. योनीद्वारे कुठल्याही प्रकारचे औषध टाकलेले असेल, स्पर्मिसाइड्स अर्थात वीर्यनाशक गोळ्या, जेल असं काही वापरलं असेल तर किमान 3 ते 4 दिवस पॅप्समियर नाही करायला हवा. आतापर्यंत आपण पाहिलं की पॅप्समियर का करायला नको. दुसरी महत्वाची गोष्ट की पॅप्समियर साठी आयडियल टाइम पिरियड म्हणजे उत्तम काळ हा कोणता असू शकतो. तर पॅप्समियर आयडियली मासिक पाळीच्या 10 दिवसापासून 20व्या दिवसांपर्यंत केले तर त्याचा रिपोर्ट हा अत्याधिक बरोबर येण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरी गोष्ट ज्याचा सगळ्यांना प्रामुख्याने प्रश्न पडतो की एकदा पॅप्समियर केलं तर मग ते आयुष्यभरासाठी पुरतं का? तर असं नसतं. तुम्ही एकदा पॅप्समियर केलं आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर पॅप्समियर पुन्हा 3 वर्षांनी तुम्ही करू शकता. याचा अर्थ की किमान पुढचे 3 वर्ष तुम्ही कर्करोग मुक्त आहात. पण 3 वर्षांनी पुन्हा पडताळणी करून हे पाहिलं पाहिजे की पॅप्समियर परत निगेटिव्ह येतं का. पॅप्समियर केलं तर 3 वर्ष. पॅप्समियर सोबत तुम्ही जर एचपीव्ही स्क्रीनिंग केली असाल आणि ती निगेटिव्ह आली तर तुम्ही पुढच्या वेळेला 5 वर्षांनी परत पॅप्समियर आणि एचपीव्ही स्क्रीनिंग केली तर चालते. शल्य शोभा स्त्री आरोग्य भुवन येथे 9 वर्षानिमित्त पूर्ण जानेवारी महिन्यात आपण एचपीव्ही वॅक्सिनवर 20% सवलत ठेवली आहे. तर तुम्ही नक्की या. तुमच्या ओळखीतल्या सगळ्या महिलांना व पुरुषांना सांगा की एचपीव्ही वॅक्सिन घ्या आणि कर्करोग मुक्त व्हा.